पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर. देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी मोदींचा सोलापूर दौरा. शरद पवार यांचाही आज सोलापूर दौरा. सांगोल्यामध्ये दिवंगत आमदार गणपतराव देशमुखांच्या स्मरणार्थ आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार. अयोध्येमधल्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र स्थानापन्न. गाभाऱ्यामधील मूर्तीचा पहिला फोटो समोर. प्राणप्रतिष्ठा विधीच्या चौथ्या दिवशी 21 पूजा होणार. अयोध्येमध्ये यूपी एटीएस कडून 3 संशयित ताब्यात. कॅनडामध्ये ठार झालेला सुख्खा दुनके गँगच्या 3 जणांना पकडलं. गुप्तचर खात्याकडून आता कसून चौकशी. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी 10 तास एसीबी कडून चौकशी. साळवींच्या घराबाहेर कार्यकर्ते आक्रमक. तुर्तास साळवींना अटक नाही. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी. मुंबई महानगरपालिकेमधील खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये चव्हाण यांना बुधवारी अटक. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचा रेल रोको करण्याचा इशारा. बुलडाणा पोलिसांकडून रविकांत तुपकरांना अटक. अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या गोखले पुलाच्या लोकार्पणाचा नवा मुहूर्त. मुंबई महानगरपालिकेकडून लोकार्पणासाठी 25 फेब्रुवारीची नवी तारीख. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकाच्या जवळ जुन्या पुलाच्या जागी नवीन उड्डाण पूल बांधणार. जुना उड्डाण पूल 20 तारखेपासून वाहतुकीसाठी बंद. सोळा वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना. नियमांचं उल्लंघन झाल्यास क्लासची मान्यता रद्द करण्याचा इशारा. अठरा वर्षाच्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये हार्ट अटॅक. उपचाराच्या दरम्यान मृत्यू. इंदूर शहरातली धक्कादायक घटना. गुजरातमधल्या वडोदरामध्ये बोट तलावामध्ये उलटून अपघात. अपघातामध्ये 16 जणांचा मृत्यू. 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.